श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. उद्या म्हणजेच 21 डिसेंबर 2023 रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. गुरुवारच्या दिवशी आपण तुळशीसमोर अनेक उपाय सेवा करत असतो. तर असाच एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो तुम्हाला तुमच्या कर्जमुक्तीसाठी करायचा आहे. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, मराठी महिन्यामधला 9वा महिना मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. महालक्ष्मीला समर्पित असलेल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीसाठीचं व्रत केलं जातं. जो व्यक्ती मनोभावे पूर्ण श्रद्धेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मीचं व्रत नित्यनेमाने करतो त्याच्यावरती देवी लक्ष्मीची अखंड कृपा राहते. वर्षभर धनधान्याची, सुख समृद्धीची कशाचीही कमतरता भासत नाही अशी मान्यता आहे. यासोबतच महालक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये आपण अनेक सेवा आणि उपाय देखील करत असतो. तुळस ही मांगल्याचे प्रतीक आहे. पुराणातील काही संदर्भानुसार ज्या घरामध्ये तुळस लावलेली असते आणि नियमित तिचे पूजन केले जाते त्या घरावर देवी लक्ष्मीची नेहमी कृपा असते अशी मान्यता आहे. तुळशी वृंदावनामुळे वातावरण पवित्र राहते. तुळशीमुळे नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो. तुळस असलेल्या घरातील सदस्य कमी आजारी पडतात असे मानले जाते. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरामध्ये कुंडीत किंवा अंगणामध्ये तुळस आवर्जून लावलेली दिसते. असं मानलं जातं की दररोज सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी घातल्यास घरामध्ये सुख समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रानुसार सुद्धा असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरामध्ये ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. असं म्हटलं जातं की वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात. हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते. घरावर जर संकट येणार असेल तर काळजी घेऊ नये. बऱ्याचदा तुळस ही सुकून जाते. भगवान विष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीच्या पूजनाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. बऱ्याचदा आपण असं बघतो की खूप कष्ट करून मेहनत करूनही म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नाही, तो टिकत नाही. तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर पडतो. महिना अखेरीस घरामध्ये पैशांची टंचाई असते. कायम घरामध्ये आर्थिक समस्या असतात. कर्जबाजारीपणा झालेला असतो आणि यातून बाहेर कसं पडावं याचा मार्ग आपल्याला सापडत नसतो. घरामध्ये अनावश्यक खर्च होत असेल, एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल आणि तिचा आजारपणामध्येच घरातील सर्व पैसा निघून जात असेल. याशिवाय घरामध्ये सतत वादविवाद, भांडण, तंटे, एकमेकांशी न पटणं यासारखी कारणं देखील आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता वाढवतात. तर बघा, मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला काही उपाय करून देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करायचं आहे. देवी लक्ष्मी ही लक्ष्मीच्या स्वरूपात म्हणजेच पैशांच्या स्वरूपात तर आपल्या घरात येतेच, पण त्यासोबतच सुख आणि समाधान देखील तिच्या रूपाने आपल्या घरामध्ये येत असतं. त्यामुळेच तिला प्रसन्न करून घेण्यासाठी देवी लक्ष्मीच्या उपासनेसोबतच तुळशीसमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं, घर अंगण वगैरे स्वच्छ झाडून घ्यायचं. या दिवशी लादी पुसू नये. त्यासोबतच आपल्याला आंघोळ करायची आहे पण केस धुवायचे नाहीत. गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत. यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तरी देखील तुमची काही अडचण असेल म्हणजे मासिक धर्म आलेला असेल आणि तुम्हाला केस धुणं आवश्यक असेल तर मग तुम्ही थोडंसं कच्चं दूध लावा आणि मग केस धुवा, हरकत नाही. त्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं गुरुवारचं व्रत करत असाल तर त्या व्रताची मांडणी सकाळीच करावी. दिवसभर ही पूजा मांडणी ठेवावी. त्यानंतर आपल्याला तुळशीजवळ हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही जर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचं व्रत करत असाल किंवा नसाल करत तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला तुळशीजवळ यायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी पण हा उपाय करायचा आहे. यासोबतच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस एक उपाय करायचा आहे. आता तुळशीसमोर हा उपाय करण्यासाठी एक ताट घ्या. ताटामध्ये एक कलश भरून पाणी घ्या. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप त्यासोबतच नैवेद्य घ्या. आणि तुम्हाला जर धनविषयक काही समस्या असतील म्हणजे खूप कर्जबाजारीपणा झालेला असेल, आर्थिक समस्या असतील तर त्यासाठी आपल्याला जी वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे ती म्हणजे एक चमचाभर आपल्याला उसाचा रस तुळशी मातेला अर्पण करायचा आहे. उसाचा रस नसेल तर तुम्ही एक चमचाभर कच्चं दूध घ्यायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे. सगळ्यात आधी तुळशीला आपल्याला जल अर्पण करायचं. त्यानंतर एक चमचा उसाचा रस जो आपण घेतलेला आहे ज्यामुळे आपल्या कर्जविषयक सर्व समस्या नष्ट होतील, धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील,
एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर 1 चमचाभर उसाचा रस तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचा आणि यासोबतच चिमूटभर हळदसुद्धा तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे. हळद जी आहे ती धनाला आकर्षित करत असते, त्यामुळे हळदीचा हा उपाय गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे उसाचा रस नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही दर गुरुवारी आपण ज्याप्रमाणे कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करतो, त्या कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते दूध तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षता, फुलं, धूप, दीप दाखवून पंचोपचारे तुळशीचं पूजन करून घ्यायचं. सकाळी सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा. तुळशीला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या 11 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. तुळशीभोवती तेवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती या प्रदक्षिणा घातल्या तरीही चालेल. आता हा उपाय करून झाल्यानंतर मग संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची कथा वाचन आपण ज्यावेळेस करतो त्याआधी आपल्याला अजून एक उपाय तुळशीसमोर करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. संध्याकाळच्या वेळी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, दुरूनच तुळशीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि तिथे आपल्याला एक हळदीने किंवा तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा ठेवायचा आहे. शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर म्हशीचं तूप वापरून हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल, पण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. आणि तूप तुमच्या घरात नसेल तर तेलाचा दिवा लावला हरकत नाही. पण त्यामध्ये तुम्हाला एक वस्तू आवर्जून टाकायची आहे, ती म्हणजे 2 अख्ख्या लवंगा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. लवंगा टाकत असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात. फूल असलेल्या 2 लवंगा टाकायच्या. लवंगांच्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या धनाविषयकच्या काही कर्जविषयक समस्या असतील त्या दूर होतात. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभर आपण देवी लक्ष्मीची सेवा उपासना करतो. आपल्या कर्जविषयक काही समस्या असतील तर त्यासाठी उसाचा रस तुम्हाला चमचाभर का होईना तुळशीला अर्पण करायचा आहे. तर अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.